नमो बुद्धाय, जय भीम। मी विनोद कडूजी खोब्रागडे एक जबाबदार व जागरूक नागरिक आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे, भारतीय संविधानाचा अभ्यासक आहे, आरटीआय कार्यकर्ता आहे, एक जनप्रतिनिधी आहे। आणि मी जे काही करून दाखवलेले आहे या देशामध्ये मागील 30 वर्षापासून ते एकाही आमदार खासदार मंत्र्यांनी केले नाही असे काम मी करून दाखवलेले आहे जनहिताचे, म्हणून मी एक अधिकारवाणीने बोलत आहे। आणि आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण की काल जे आकाश लामा यांच्या माध्यमातून जे नागपूरला बेजिंग बाग येथे जे जाहीर सभा होती आणि त्या सभेमध्ये मला मार्गदर्शन करण्यासाठी तिथे आयोजकांनी बोलावले आणि मी तिथे जेव्हा मार्गदर्शनासाठी स्टेजवर गेलो असता मला तिथे बोलण्याची संधी दिली नाही। का बोलण्याची संधी दिली नाही, कारण का विरोध तिथे अनेक लोकांनी केला, तेव्हा माझ्या तिथे लक्षामध्ये आले की ज्या आकाश लामा यांनी जे कार्यक्रमच्या माध्यमातून तिथे महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनासाठी जे लढा उभा केला आहे, पहिल्यांदा तर ते भंतेजी नाही आहेत, कारण ते चिवरधारी फक्त वरतून चिवर घेऊन होते आणि खाली पॅन्ट लावून होते। आणि असा पॅन्ट लावलेला आकाश लामा जर लोकांना मूर्ख बनवत असेल, गुमराह करत असेल तर हे खूप मोठी शोकांतिक आहे, कारण मी फेस टू फेस जवळून बघितलेलं आहे स्टेजवरून आणि ते फॅमिलीला घेऊन सुद्धा होते। जेव्हा त्यांनी काल भाषणामध्ये अनेक वेळा सांगितलं की महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लोकांनी दान द्यावे, लोक भरभरून दान दिलं, 4 ते 4.5 लाख रुपये दान दिलं, परंतु ज्या कामासाठी ज्या आंदोलनामध्ये भंते विनयचार्य जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी एक प्रश्न एक वाक्य उच्चारलेलं नाही। ही खूप मोठी खंत वाटली आम्हाला आणि तमाम बौद्ध बांधवांना, कारण त्यांनी हा जो पैसा आहे या पैशाचा उपयोग आम्ही त्यांना सोडवण्यासाठी करू असं त्यांनी एकही शब्द बोलले नाही। त्यानंतर त्यांनी एक दोनदा RSSचं नाव घेतल्यानंतर मग त्यांनी भारतीय बौद्ध महासभेकडे वळले, त्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांचा एक भ्रम निर्माण झाला होता। आणि त्यानंतर ज्या कामासाठी ते मागील फरवरीपासून जे आंदोलन उभं करत आहेत आणि केलेले आहे, पण या महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त आंदोलन कोणी केलं असेल तर भंते विनयचार्याच्या माध्यमातून पूर्ण खेड्यापाड्यामध्ये आंदोलन उभं झालंय, अनेक मोर्चे झाले, अनेक आंदोलन झाले, अनेक जिल्ह्यामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये त्यांच्या माध्यमातून आंदोलन झाले आणि हा महाराष्ट्र खळबळून जागा झालेले आहे। ही नागपूर ही प्रेरणाभूमी आहे, ऊर्जाभूमी आहे, क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतीभूमीमधून हा जो आवाज बुलंद पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जायला पाहिजे होता असा आवाज तिथं काल झालेला नाही आहे। आणि त्या सभेमध्ये जे टेम्पल ऍक्ट आहे तो कोणत्या तारखेला बनलाय, कोणत्या महिन्यामध्ये झालेला आहे हे कोणीही सांगू शकले नाही। आणि मी हे सर्व स्टडी करून असल्यामुळे आणि यांची हे सर्व आंदोलनाची पोलखोल मी तिथे करणार असल्यामुळे मला तिथल्या आयोजकांनी वारंवार विनंती तिथल्या काही संयोजकांनी केलं होतं की खोब्रागडे साहेबांना बोलू द्या, त्यांना कायद्याचा अभ्यास आहे, या बाबतीत त्यांना माहिती आहे, असे असताना सुद्धा मला बोलू दिलं नाही। तिथले जे अध्यक्ष भंतेजी होते त्यांनी सुद्धा 2-3 वेळा शिफारस केलं की यांना खोब्रागडेंना बोलू द्या, परंतु तिथे जो संयोजक होते ते बोलू दिले नाही। याचे कारण म्हणजे जे काही ते संयोजक अंबाझरीच्या प्रकरणामध्ये सुद्धा मागील काही लोकांना 284 दिवस गुमराह करून जे सांगत होते आणि तिथला सुद्धा मुद्दा मी उपस्थित केल्यामुळे त्यांनी तिथं बघून घेतलं स्टेजवर की जर विनोद खोब्रागडेंना हा विषय दिला आणि तो पूर्ण सत्य आणि मी रोखठोक बोलणारा व्यक्ती असल्यामुळे सत्य हा समाजापुढे जाहीर स्टेजवर मांडणार आणि या भंते लामाची पोलखोल होणार हे सुद्धा त्यांना माहीत झाल्यामुळे काल त्यांनी मला बोलू दिलं नाही। त्यामुळे मला आज व्यथित होऊन पत्रकार परिषदेमध्ये हे सांगावं लागत आहे, कारण तो पॅन्ट लावलेला आकाश लामा हा भंतेजी कसा असू शकतो हा पहिला माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला। दुसरा प्रश्न असा निर्माण झाला की आज ज्या आंदोलनासाठी भंते विनयचार्य आज जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, त्यांना समाजांना मागणी करायला पाहिजे, ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही, एक शब्द त्यावर बोललेला नाही। त्यांच्या 2-3दा विषय तो सुद्धा की आंदोलन मुक्त झालं पाहिजे, ऍक्ट रद्द झाला पाहिजे आणि असे कितीही 100 आंदोलन केले तरी ऍक्ट रद्द होत नसते, कारण ऍक्ट रद्द करण्यासाठी कोर्टात जावं लागतो, कोर्टात पिटिशन दाखल करावं लागते, रिट पिटिशन दाखल करावं लागते, त्यानंतर स्पेशल लीव पिटिशन दाखल करावं लागते, त्याच्यानंतर याचिका दाखल करावी लागते। आणि जर पुन्हा हे नसेल तर दुसरा एक मार्ग आहे की हा सगळा विसंगत कायदा असल्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करायला पाहिजे। आणि हे त्या सभेमध्ये मी सांगणार होतो, मार्गदर्शन देणार होतो, समाजाला हे आकाश लामा कसा मूर्ख बनवत आहे हे सुद्धा मी ते पोलखोल करणार होतो। आणि हा माध्यम नसताना आंदोलनाच्या माध्यम नसून आंदोलन हे जन आंदोलन झालं पाहिजे हे या मताचा मी सुद्धा आहे, कारण सरकार 2 गोष्टीला भेट असते, एक तर न्यायालयाला भेटो आणि किंवा जन आंदोलनाला भेटो। तर जन आंदोलन जेव्हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यानंतर या जन आंदोलनासाठी एक महाराष्ट्राच्या आमच्या काही लोकांना मारपीट करत असताना तिथं भंते विनयचार्य जेव्हा सोडवायला जातो तेव्हा तो भंतेजी
त्या जाहीर स्टेजवरून सांगतो की तो भंते विनयचार्य हा माझ्या कॅबिनच्या बाहेर असल्यामुळे मी त्यांना वाचवू शकलो नाही. म्हणजे तुम्ही जर त्या आज एवढा मोठा आंदोलन केल्यानंतर महापोती महाविहारामध्ये आज महाराष्ट्र नाही पूर्ण देशातील लोक आले, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लोक आले तिथे, त्यांचे रक्षण करणे तिथले आंदोलनकर्त्याचे जे संयुक्त राहते त्यांचं काम आहे. आणि तो आकाश लामा काल जाहीर स्टेजवर सांगत होतं की त्या आमच्या कंपाऊंडच्या बाहेर असल्यामुळे आणि बाहेर त्यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली पोलिसांनी. हे सर्व त्यांनी जाहीर सांगलं. म्हणजे त्यांची राईट काय होता, त्यांची ड्युटी काय होती आणि हे बोगस तक्रार तयार करणारे कोण होते, त्यांच्या विरुद्ध तक्रार करून त्यांना जेलमध्ये पाठवणारे रात्री 1 वाजता हे कोण होते, हे याचा सर्व वापर या जाहीर सभेमध्ये करायला पाहिजे होता. परंतु हा आकाश लामाने जे मी भंतेजी त्यांना म्हणू शकत नाही, कारण भंतेजी मी आय विटनेस डोळ्यासमोर पाहिलं असल्यामुळे तो भंतेजी असूच शकत नाही. तो कलंक आहे समाजासाठी आज माझ्या मते. कारण तो पॅन्ट लावलेला समाजाला चिवर घेऊन भंतेजी म्हणून सांगू शकत नाही, कारण त्यांचे काही शर्ती आणि अटी असतात भंतेजीच्या, आणि त्या शर्ती आणि अटीमध्ये तो मोडू शकत नाही. तर अशा प्रकारे काल त्या सभेमध्ये मी पोलखोल करणार होतो, परंतु मला त्या सभेमध्ये बोलू दिलं नाही. ही खूप मोठी शोकांती आहे. आणि बोलू दिलं नाही. त्यानंतर आमचे जे चंद्रपूरचे ज्ञानज्योती भंतेजी आहेत ते सकाळी आज वरवेला बाबासाहेबांच्या स्मारकापासून त्यांनी पैदल रॅली काढून शिवली बुद्ध विहारापर्यंत ह्या आंदोलनामध्ये त्यांनी समजावून सांगितलं. पूर्ण शहरातून त्यांनी रॅली काढलं होतं. आणि त्याच्यानंतर एवढे वयोवृद्ध जेव्हा भंतेजी काल स्टेजवर आले असतात त्यांना सुद्धा एक शब्द बोलू दिलं नाही. म्हणजे ज्यांच्या ज्ञानाची पकड आहे, कायद्याचं नॉलेज आहे, अशा लोकांना सुद्धा बोलू दिलं नाही. वास्तविक त्या भंतेजी ज्ञानज्योती यांनी जे बुद्ध महापोती महाविहारामध्ये जो प्रकार घडला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, त्यांनी मला फोन करून सांगितलं की विनोद खोब्रागडेजी तिथे जे राज्यपाल आहेत ते शिवलिंगची पूजा करत आहेत आणि हे प्रोटोकॉलमध्ये मोडत नाही, तुम्ही यांच्यावर काहीतरी करा. असे त्यांनी जेव्हा मला सांगितल्यानंतर मी वरळीच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये तिथल्या बिहार सरकार विरुद्ध, तिथल्या मुख्यमंत्री नितीश कुमार विरुद्ध, तिथल्या चीफ सेक्रेटरी मीना विरुद्ध, गयेच्या कलेक्टर त्यागराजन विरुद्ध, तिथल्या महंता विरुद्ध आणि तिथल्या पुजारी विरुद्ध मी वरळीच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट सेक्शन 3(1)(n) नुसार फौजदारी केस दाखल केलेली आहे. आणि आता 4 तारखेला त्याचा सुनावणी आहे. जरी राज्यपाल असेल तरी ते कायद्याच्या प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊ शकत नाही. या भारतामध्ये रूल ऑफ लॉ आहे, कायद्याचं राज्य आहे, मनमानीचे राज्य नाही आहे. इक्वल टू बिफोर लॉ आर्टिकल 14 कायद्यापुढे सगळे समान आहे. म्हणून मी हे सर्व या अॅट्रॉसिटी ऍक्टचा आधार घेऊन जे पुस्तक माननीय न्यायाधीश अनिल वैद्य साहेबांनी लिहिलेले आहे आणि या न्यायाधीशच्या लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन त्याच्यामध्ये जे सेक्शन आहे, जे प्रकरण 2 अत्याचाराचे अपराध कलम 3(1)(n) नुसार यामध्ये स्पष्ट दिलेले आहे, अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक ज्याला पवित्र किंवा अत्यंत आदरणीय समजतात त्या कोणत्याही वस्तूला उद्ध्वस्त करणे, नुकसान पोहोचवणे, खराब करणे, विद्रुपी करणे हा अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा आहे. आणि ज्या अर्थी महापोती महाविहार येथे शिवलिंगची पूजा चालू आहे, एक राज्यपाल पूजा करतो म्हणजे ऍक्ट मध्ये तो गुन्हेगार आहे. त्यानंतर तिथे 5 पांडवाला 5 जे तथागत बुद्धाचे जे 5 शिष्य होते, पहिल्यांदा त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना शिक्षा हे दिलं, ज्ञान दिलं, असे 5 भिक्खूंना तिथे 5 पांडव म्हणून समजतात. तिथे बाजूला मस्जिद आहे, मंदिर आहे, तिथे शिवलिंगची पूजा चालू आहे. आणि हे ऍक्ट मध्ये सुद्धा लिहिले आहे की जे ऍक्ट भारतीय म्हणजे 6 जुलै 1949 ला जो टेम्पल ऍक्ट तयार झालेला आहे तो टेम्पल ऍक्ट हा विसंगत आहे. कारण या देशामध्ये भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झाल्यानंतर आर्टिकल 13 नुसार हा ऑलरेडी ऍक्ट रद्द झालेला आहे. जितके पुराणे कानून कायदे होते मनुस्मृतीच्या नुसार हे ऑलरेडी नष्ट झालेले आहे. मग इथल्या आमच्या लोकांना जे तज्ञ लोक आहेत, वकील मंडळी आहेत, मोठमोठे जे आंदोलन करते, जे काही समाज काम करणारे लोक यांना समजत नाही का? जर मी एक चंद्रपूरचा माणूस जर बुद्ध महापोती महाविहारमध्ये हा एवढा मोठा विसंगत कायदा चालू असताना 75 वर्षापासून आमचा अन्याय होत आहे, म्हणजे याच्यावर हा एका लाईन मध्ये ऍक्ट रद्द होत होता. भारत सरकारला जर पार्टी केलं असतं, तिथल्या बिहार सरकारवर पार्टी केलं असतं, तिथल्या मुख्यमंत्र्यावर केलं असतं, ते मी करून दाखवलेलं आहे आणि केलं आहे. असे जर ते काम केलं असतं तर हा केव्हाचा कायदा रद्द झाला असता? का नाही समजत होतं यांना? एवढा मोठा ऍक्ट असताना आज अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989च्या सेक्शन 3(1)(n) मध्ये एवढा मोठा स्पष्ट लिहून आहे. तिथे विद्रुपीकरण चालू आहे, तिथे महापोती महाविहारच्या माध्यमातून तिथे शिवलिंगची पूजा चालू आहे, म्हणजे कायद्याचा विसंगत चालू आहे.
असं असताना यामध्ये कुणी पिटिशन दाखल केलं नाही. अॅट्रॉसिटीमध्ये आज भारतातील पहिली पिटिशन मी दाखल केलेली आहे आणि या पिटिशनच्या माध्यमातून अनेक वेळा भारतामध्ये 800 जिल्हे आहेत, 800 जिल्ह्यामध्ये सुद्धा हे दाखल करावे अशी मी मागणी या मीडियाच्या माध्यमातून काल मी जाहीर तिथे स्टेजवर बोलणार होतो, सांगणार होतो. परंतु हे सर्व त्या आकाश लामाला माहिती असल्यामुळे आणि त्यांनी तिथल्या काही जे संयोजक लोक होते त्यांच्या माध्यमातून मला ते बोलू दिले नाही, कारण त्यांना माहित होतं की विनोद खोब्रागडेंनी यांनी जर सांगितलं तर पूर्ण देश खबरून जागा होईल आणि या माध्यमातून झाले म्हणजे त्यांना आंदोलन जे आकाश लामा ज्या माध्यमातून आंदोलन करत आहे ते फोल ठरेल हे त्यांना माहित असल्यामुळे त्यांनी जाणून मला हे बोलू दिलं नाही. आणि हा एवढा मोठा कायदा आहे, ऑलरेडी या कायद्यामध्ये अॅट्रॉसिटीमध्ये हे विसंगत कायदा आहे आणि विसंगत कायदा असल्यामुळे ऑलरेडी तिथले बिहार सरकार दोषी आहे, तिथले मुख्यमंत्री दोषी आहे. त्या कायद्यामध्ये सेक्शन 9 मध्ये लिहिलेले आहे की जे 9 सदस्य म्हणजे राहणार त्या 9 सदस्यापैकी 4 हिंदू राहणार, 4 बौद्ध राहणार आणि 1 कलेक्टर राहणार. तो कलेक्टर सुद्धा हिंदू राहणार. म्हणजे हा विसंगत कायदा नाही आहे का? कायद्याला धरून कायदा आहे का? असं सेक्शन 9 मध्ये लिहिलेलं आहे. जे सेक्शन 1 ते 17 जे सेक्शन आहे बुद्धिस्ट म्हणजे ऍक्ट आहे त्याच्यामध्ये हे सर्व तरतूद आहे. त्याच्यामध्ये पिंडदान करावे हे सुद्धा त्या सेक्शन 3(1)(ड) मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे एवढ्या कायद्यामध्ये तरतूद हे असताना तो विसंगत कायदा चालू आहे देशामध्ये. तुम्ही आज पाहू शकता की जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टचे जज चीफ जस्टिस तत्कालीन चंद्रचूड साहेबांनी एक कायदा पास केला होता की त्या जे देवी आहे त्या पट्टी हटवण्याचा, आता माननीय गवई साहेबांनी तो कायदा त्यांच्या चीफ जस्टिसचा रद्द करून जुना जो पारंपरिक कायदा होता तो आता परवाला रद्द म्हणजे केलेला आहे, कायम केलेले आहे. एक काँग्रेस सरकारनं जे काही बोगस कानून बनवलं असेल ते बीजेपी सरकारनं रद्द केलेले आहे. म्हणजे एक सरकारने कायदा केलेला जर बीजेपी दुसरा सरकार रद्द करू शकते, एक चीफ जस्टिस कायदा केलेला दुसरा चीफ जस्टिस आल्यानंतर रद्द करू शकते, तर महाबोधी महाविहार ऍक्ट हा कायदा आतापर्यंत 75 वर्षापर्यंत यांनी रद्द का केला नाही? हा सामान्य प्रश्न, जनसामान्याचा प्रश्न आहे. का सुप्रीम कोर्टाने एक्शन घेतलं नाही? सुमोटो एक्शन घेऊन हा रद्द केलं नाही. ज्या अर्थी हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यामध्ये आहे, ख्रिश्चनाचे चर्च त्यांच्या ताब्यामध्ये आहे, मुस्लिमांचे मस्जिद त्यांच्या ताब्यामध्ये आहे, शिखांचे गुरुद्वार त्यांच्या ताब्यामध्ये आहे, जैनांचे मंदिर त्यांच्या ताब्यामध्ये आहे. मग आमच्या बौद्ध महाबोधी विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये का नाही? हा प्रश्न, सामान्य प्रश्न जर आज देशामध्ये चीफ जस्टिसला विचारला असता, तिथल्या आमच्या मुख्यमंत्री जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना विचारलं असतं की हा असा विसंगत कायदा काय आहे आणि हा ऑलरेडी भारतीय संविधानातील आर्टिकल 13 नुसार नष्ट झालेला कायदा आहे. जर तुम्ही सरकारचे कायदे रद्द करू शकता, संसद भवनातले कायदे रद्द करू शकता. आता वक्फ बोर्डने जो कायदा केला मागील महिन्यामध्ये वक्फचा कायदा, तो सुप्रीम कोर्टाने स्टे दिला. अनेक पिटिशन दाखल झाले, 100च्या वर पिटिशन एका हप्त्यामध्ये दाखल झाले, त्याला स्टे दिलेला आहे. मग या कायद्याला स्टे बिहार सरकारने केलेला कायदा आहे, विसंगत कायदा आहे. मग याला स्टे देऊन तात्काळ रद्द का केलं नाही? कारण हा आकाश लामा जो आहे हा कायद्याचे नॉलेज नाही आहे, कायद्याचे ज्ञान सुमार आहे आणि हा विसंगत कायदा असताना हा समाजापुढे ठेवत नाही आहे आणि निव्वळ समाजाच्या नावाने, आंदोलनाच्या नावाने पैसा गोळा करणे, त्या पैशाच्या काय समोर करतात हे सुद्धा माहित नाही. कारण आंदोलन म्हटलं तर पैसा आवश्यक आहे, परंतु याचा तो कसा वापर करतो तो माहित नाही. आणि काल मी आय विटनेस जेव्हा त्या सभेमध्ये बघितलं की एक आंदोलन करता आमच्या बनते विनय चार्य जो महाराष्ट्रातील लोकांवर अन्याय होत असल्यामुळे, त्यांना मारपीट करत असल्यामुळे जेव्हा तो त्यांच्यावर विरोध करण्यासाठी जातो आणि त्याला रात्री 1 वाजता अटक करतात. हा लामा सुद्धा स्वतः तिथे रायटिंग मध्ये लिहित असतो कोणाविरुद्ध तक्रार करत होता, का तक्रार करत होता, कोणत्या विरुद्ध तक्रार करत होता, हे त्यांनी काल वापर केलं नाही. आणि पुन्हा त्यांनी काल भाषणामध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं की तो विनयचार्य जो भंतेजी आहे ते आमच्या सभेच्या बाहेर ते बोलत असल्यामुळे, लोकांना गुमराह करत असल्यामुळे ठाणेदारांनी तिथल्या पीआयने मला बोलावून सांगितलं, मला बोलावून त्यांना सांगितलं आणि त्यामुळे त्यांना मी सांगितलं की हा माझ्या स्टेजच्या, माझ्या कार्यक्रमाच्या बाहेर असल्यामुळे मी यांना काय करू शकत नाही, असं त्यांनी काल जाहीर भाषणामध्ये सांगितलंय. म्हणजे आमचे जिथं जागा नसेल, महाराष्ट्रातून भारतातून लाखो लोक आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आणि त्या धरण्या आंदोलनाच्या निमित्त गेले असताना यांचं काम होतं, तिथे जागा नसेल तर कोणी बाहेर राहू शकते. खोब्रागडे साहेब, आता एक नॅशनल कमिटीचं गठन होणार आहे 6 आणि 7 तारखेला दिल्लीला महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भात, या संदर्भात तुमचं काय मत? आता जे नॅशनल गठन होणार आहे आणि होत आहे, कारण हा विषय खूप गंभीर विषय आहे आणि महाबोधी महाविहार हा सर्व समाजाच्या आस्थेचा विषय आहे.
सर्व समाजाच्या, बौद्ध समाजाच्या नाही तर सर्व बाकीचे समाज सुद्धा सपोर्ट करायला तयार आहे की हा त्यांना मिळाला पाहिजे, कारण हा राईट आहे. ज्यांचे मंदिर त्यांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे असं राईट असताना इथे कुठेतरी मार्ग चुकत आहे. कारण हे जे आता जे माननीय आमचे भंते सुरेश ससाई यांनी एक पिटिशन दाखल केली होती जनहित याचिका 2012 मध्ये, काही कारणानिमित्त ते प्रलंबित होती. ते प्रलंबित असलेल्यामुळे काल जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं आकाश लमाने की आमच्या वकिलाच्या माध्यमातून आम्ही ते रिओपन केले आहे आणि त्याच्यावर काही सुनावणी आहे 17 तारखेला. झालेच पाहिजे. अनेक पिटिशन दाखल झाले पाहिजे, रिट पिटिशन दाखल झाले पाहिजे, स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल झाले पाहिजे, परंतु हा विसंगत कायदा असल्यामुळे हा अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत मोडतो. आता जे मी सांगितलं तुम्हाला, कारण ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे लोक ज्याला आस्थेने बघतात त्या आणि मानतात, त्यांचे जर कोणी विद्रुपीकरण करत असेल, नष्ट करत असेल तर ह्या कायद्याने गुन्हा आहे. आणि हा इतका सक्षम कायदा आहे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या, याच्यामध्ये कोणी सुटत शकत नाही. तुम्ही बघितलं असेल आता मी चंद्रपूर जिल्ह्यामधल्या जिल्हाधिकाऱ्यासह 16 अधिकारी अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल केले आहेत. ते पूर्ण परेशान आहेत बेलसाठी. त्यानंतर तिथल्या जे त्यांना वाचवासाठी जे वकील मंडळी गेली, जो वकील मंडळी RSS मोहन भागवतचा भाऊ आहे रवींद्र भागवत, याच्यासह 11 वकिलाची सनद रद्द करायसाठी मी महाराष्ट्र बार असोसिएशनला पत्र लिहिलेलं आहे आणि पुन्हा कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आहे. एकीकडे तिथे वकील लोक परेशान आहेत, एकीकडे त्या SP वर नोटीस इश्यू झाली आहे, तुम्ही आपल्या कर्तव्यामध्ये कसं का केलं म्हणून तो परेशान आहे. कलेक्टरवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यामुळे कलेक्टर परेशान आहे. इकडे महाराष्ट्र शासन ज्या कलेक्टरने बोगस कामं केले त्याला उत्कृष्ट उत्कृष्ट कलेक्टर महाराष्ट्राच्या दिल्यामुळे इकडे महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री परेशान आहे. म्हणजे एक विनोद खोब्रागडे जर एवढं करून दाखवत असेल आणि करत असेल तर ह्या माध्यमातून या दिल्लीला जो आता 5 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्यांनी जर या संबंधामध्ये तिथे आवाहन केलं की महाराष्ट्रातले भारतामध्ये 800 जिल्हे आहेत, अनेक तालुके आहेत 800 जिल्ह्यामध्ये, यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनला जर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तिथल्या बिहार सरकार व तिथल्या मुख्यमंत्री नितीश कुमार व तिथल्या जो मुख्य सचिव आहेत मीनावर, तिथल्या गयाचा कलेक्टर जो त्यागराजन आहे त्याच्यावर आणि त्याच्या भंते पुजारी जे आहेत महंत यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले आणि मागणी केलं तर आज मी सांगतो तुम्हाला गॅरंटीनं 8 ते 10 दिवसामध्ये पटापट हा ऍक्ट रद्द होतो. आपल्याला जो महाबोधी मुक्त आहे करायचे आहे ते मुक्त होऊ शकते. कारण कुठलंही शासन प्रशासन असो, मुख्यमंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो, हे सर्व कायद्याला भेटतात, कोर्टाला भेटतात, कायद्याला भेटतात. बाकी जन आंदोलनाला मोर्चाला भेट नाही. कारण आपण बघितलंय महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे निघाले होते मराठ्याचे, काही मिळाले नाही. कारण कायद्याने जे होते त्या बाकी कोणी होत नाही. कारण हा ऍक्ट आहे महाबोधी महाविहार, हा 6 जुलै 1949 ऍक्ट म्हणजे कायदा बनला असल्यामुळे या कायद्याला कायद्यानेच उत्तर द्यावं लागते. लोहा को लोहा काटता है असे जे मन आहे, त्यामुळे कायद्याच्या माध्यमातून जर गेले आणि तिथं जर दिल्लीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आमच्या बहुजन मीडियाच्या माध्यमातून तर हा प्रश्न सुटायला काही वेळ लागत नाही. आणि जे आकाश लामा जे आता अनेक कार्यक्रम घेऊन जे लोकांकडून दानच्या माध्यमातून जे पैसा गोळा करत आहे आणि समाज सुद्धा एक भावनेने महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे म्हणून देत आहे, परंतु त्यांच्या कुठेतरी हा रस्ता चुकलेला आहे. कारण तो एक तो भंतेजी नाही आहे, तो पॅन्ट लावून जेव्हा समाजाला सांगतो तर समाजाने हा प्रश्न त्यांना उपस्थित करायला पाहिजे की तुम्ही भंतेजी आहे का, तुम्ही भंतेजीचे पालन करत आहे का, ज्या शर्ती अटी आहे. म्हणजे तुम्ही चिवरधारी भंतेजी फक्त वरून करून हा जो लोकांना मूर्ख बनवत आहे, तर याच्यावर सुद्धा माझा आक्षेप आहे. आणि त्यामुळे या बहुजन मीडियाच्या माध्यमातून हा आवाज बुलंद करावे, शासनापर्यंत पोहोचावे, सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचावे, माननीय मुख्य प्रधानमंत्री पर्यंत पोहोचावे, तिथल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावे. आणि आमच्या जो विनयचार्य भंतेजी आहे त्यांना जेलमध्ये जे पाठवलेले आहे तिथल्या शासन प्रशासनाने तात्काळ त्यांना मोकळं करावे. कारण कायद्याचं पालन केलं नसल्यामुळे, कायद्यामध्ये कसूर केल्यामुळे माझी उद्या परवाला जे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सुनावणी त्यामध्ये मी तिथल्या IG ला सुद्धा घेणार आहे, शुक्ला म्हणून आहे, त्यांना सुद्धा मी पार्टी करणार आहे. आणि तिथला जो SP आहे त्यांना सुद्धा करणार आहे. कारण त्यांनी कायद्यामध्ये कसूर केलेले आहे. कोणत्याही विनय म्हणजे भंतेजीला डायरेक्ट रात्री 1 वाजता अटक करता येत नाही, कारण तो काय गुन्हा नाही आहे किंवा तो काय कोणता हे नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा केल्यामुळे त्यांना सुद्धा तात्काळ सोडवण्यात यावे, नाहीतर मी त्यांच्यावर सुद्धा सह आरोपी म्हणून कोर्टामध्ये आता तर मी 5 आरोपी केले आहे, परंतु तिथल्या SP ला सुद्धा आरोपी करणार आहे. कारण यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे सेक्शन 166 नुसार हा गुन्हा आहे आणि तो गुन्हा तिथल्या SP ने सुद्धा केलेला आहे. त्यामुळे या मीडियाच्या माध्यमातून तात्काळ त्यांनी 24 तासाच्या आत त्यांना आमच्या भंते विनयचार्य यांना सही सलामत सोडावे. कारण ते एक क्रांतिकारी भंतेजी आहेत
आणि समाजाला जागृत करणारे आहेत. महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी ज्योत पेटवलं असेल आंदोलनाची तर त्यांनीच पेटवलेली आहे. त्यामुळे त्यांना सही सलामत मोकळं करावे अशी सुद्धा मी मागणी मीडियाच्या माध्यमातून करीत आहे. थँक्यू. जय भीम, जय भारत, जय संविधान.